गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा यांच्या नाराजीबद्दल चर्चा सुरू होती आणि ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देतात की काय असं देखील बोललं जात होतं। आणि सूत्रांनी जी न्यूज 18 लोकमतला याआधीच माहिती दिली होती त्यानुसार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि घरातून बाहेर पडताच आज सकाळी त्यांनी पहिली प्रसारमाध्यमांना जी प्रतिक्रिया दिली आहे ती आहे मी विकासासोबत जातोय। आणि त्यानंतर मिलिंद देवरा सिद्धिविनायकाच्या दिशेने रवाना झाले। तर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज दुपारी 12 ते 2 वाजता 2च्या दरम्यान मिलिंद देवरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी फौज असणार आहे। साधारण 450 कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश घेणार असल्याचं आज बोललं जातंय। पुढच्या काही तासांवरच मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होईल। त्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागेल। मात्र आत्ताची ही आपण ताजी दृश्य जी पाहिली ती आहेत सिद्धिविनायक मंदिरामधली। मिलिंद देवरा यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्या काही निकटवर्तीयांसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे, कारण गेल्या 55 वर्षांपासून जे काँग्रेसचं त्यांचं नातं होतं हे नातं त्यांनी संपवलं असल्याचं सुद्धा या आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता एक नवी राजकीय सुरुवात करतोय। राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी मिलिंद देवरा यांनी मुंबईमधल्या सगळ्यांचं एक आधारस्तंभ आश्रयस्थान जे आहे ते म्हणजे सिद्धिविनायक बाप्पा आणि त्या ठिकाणी ते आज आता दर्शन घेतलेलं आहे। आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद देवरा पुढच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडे। प्रणाली, आपण नुकतेच फोटोसुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवलेले आहेत। त्या मिलिंद देवरा यांनी काही सेकंदांपूर्वीच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सिद्धिविनायक मंदिरात। अगदी बरोबर आहे। आता मिलिंद देवरा कुठल्याही क्षणी बाहेर येतील असं दिसून येत आहे। एकूण जर आपण बघितलं तर मिलिंद देवरा हे या ठिकाणी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। नवीन राजकीय सुरुवात करतायत, कारण 55 वर्ष देवरा कुटुंबीय यांचा काँग्रेसशी घरोबा राहिलेला आहे। काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते म्हणून बाप लेक यांनी चांगलं कार्य केलेलं आहे। मिलिंद देवरा यांची कारकीर्द तर नंतर, परंतु मुरली देवरा यांनी मात्र केंद्रीय मंत्रिपद सुद्धा भूषवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये एवढ्या वर्षानंतर एखाद्या पक्षाची साथ सोडणं हे कुणाहीसाठी सोपा निर्णय नसतो। हा निर्णय घेत असताना भविष्याचा विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर हा निर्णय घेणं मिलिंद देवरा यांच्यासाठी नक्कीच कठीण असेल। परंतु भविष्यामध्ये 2 वेळेला आपण बघितलं तर मिलिंद देवरा निवडणूक हरलेले आहेत आणि त्यानंतर तिसऱ्यांदाही जर ते काटेकी टक्कर देऊ शकले नाही तर एकूणच त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच शंका निर्माण झाली असती आणि पुढे त्यांचं राजकीय अस्तित्व हे अंधारात गेलं असतं। या दृष्टीनं विचार करत मिलिंद देवरा यांनी कदाचित हा निर्णय घेतलेला असावा आणि म्हणूनच आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिवसेनेची कास धरणार असल्याचं दिसून येत आहे। त्यांनी अजून आपण शिवसेनेमध्ये जात असल्याचं स्वतःहून सांगितलेलं नसलं तरी हे जवळपास स्पष्ट आहे की ते शिवसेनेमध्ये जात आहेत। मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहे। आपण विकासाच्या मार्गावर जात आहोत असं त्यांनी सांगितलं। आणि आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी जो अटल सेतू याचं उद्घाटन जेव्हा झालं होतं त्याही वेळेला मिलिंद देवरा यांनी कौतुक केलेलं होतं की अटल सेतू हा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि एवढा चांगला सेतू तयार झाला याबद्दल सुद्धा त्यांनी जनतेचे सुद्धा आभार मानलेले होते आणि कुठेतरी न कळत त्यांनी सरकारचे सुद्धा आभार मानले, कारण या निर्णयाचा फायदा हा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर होणार होता। या सगळ्या गोष्टी कुठेतरी अधोरेखित करत होत्या की मिलिंद देवरा हे त्यांच्या जुन्या पक्षामध्ये फारसे खुश नाहीत आणि म्हणूनच आज तर त्यांनी सकाळी पोस्टद्वारे आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर आता साधारण 12 ते 2च्या सुमारास मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे। घरातून बाहेर पडत असताना त्यांनी सांगितलं की मी विकासाच्या मार्गावर जात आहे। विकासाचा मार्ग म्हणजेच महायुतीचं सरकार असं आपल्याला स्पष्ट म्हणावं लागेल। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी आमदार सदा सरवणकर आपल्याला सिद्धिविनायक मंदिर चे जे अध्यक्ष सुद्धा आहेत ते या ठिकाणी उपस्थित आपल्याला या ठिकाणी दिसतात। मिलिंद देवरा यांच्यासोबत सदा सरवणकर सुद्धा उपस्थित आहेत।
आणि या सगळ्या आता या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळामध्ये आता पुन्हा एकदा एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे, कारण मिलिंद देवरा यांचं काँग्रेसला राजीनामा आणि आता पुढच्या काही तासांमध्येच शिवसेनेमध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा एक मोठा धक्का मुंबईमधला मानावा लागतोय. मिलिंद देवरा यांच्या या सगळ्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत, अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस परिवार जो आहे हे आपण एक कुटुंब आहोत. देवरा परिवार आणि काँग्रेस परिवार हे वेगळं समीकरण आहे आणि त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण फेरविचार करावा हे तर मी म्हणेनच. पण त्याचबरोबर आपल्याशी आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रभारी असतील किंवा मी असेल, आमचा हाच प्रयत्न राहिला की काँग्रेस परिवार एकत्र राहायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने सकाळी आम्ही बघितलं ट्विट आणि त्याने राजीनामा दिलेला आहे. आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते मणिपूरपासून आणि अशा वेळेला त्यांनी हा घेतलेला निर्णय हा मनाला कुठेतरी खेद लावणारा निर्णय आहे असं मला या निमित्ताने सांगावं लागेल. तर आपण पाहिलं वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या निर्णयावर त्यांनी विचार करावा असं म्हटलेलं आहे, कारण खऱ्या अर्थानं ही काँग्रेसला खूप मोठा धक्का असणार आहे. तर भाजपकडनं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. काही वाद नाही आहे. अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत. भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत. पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे. लोकसभेच्या तोंडावर नेमके किती असे आणखी इन्कमिंग नाही, सर्वच अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला